सकाळी जरा ऊन आलंय. एरवी मळब असतं, पावसाचं वातावरण असतं, पण आज जरा थोडंसं सकाळच ऊन पडलंय, कोवळं ऊन. तर आज मी ठरवलंय की जी आमची गुलाबाची झाडं आहेत, खूप अशी झाडी झाली होती गुलाबाच्या झाडाची. तर म्हटलं आज जंगलतोड करून टाकूया. ही ते गुलाबाची झाड लावलं होतं आम्ही. खूप अशी झाड मोठं वाढलं होतं ते. आता मग ते तोडलं आहे आणि तोडताना नाही व्हिडिओ केला, कारण की मग ते काटे वगैरे 2 हातांनी काम चालू होतं माझं, मदतीला कोण नव्हतं. आणि हे एकच असं ज्याला कळे लागलेत म्हणून मग ती एकच फांदी मी ठेवले, बाकी सगळे तोडून टाकलेत आणि दुसरीकडे लावलेत. इथे मिरचीच्या झाडाला मिरच्या पण आल्यात. जर मी त्या काढल्या नाहीत तर त्या हळूहळू आता पिवळसर व्हायला लागल्यात, त्यामुळे मी आता काढून टाकते. अधूनमधून लागत असतात. 2-3 झाड आहेत मिरच्यांची. सध्या तरी ह्या झाडाला लागलेत. ही झाडं वगैरे तोडून टाकलं आज, म्हणजे आज सकाळपासून पाऊस वगैरे नाही आहे. नेहमी असतो पाऊस वगैरे, त्यामुळे हे काम बरेच दिवस राहिलं होतं. आणि आता पावसाळा म्हटल्यावर नवीन आता फुटतील गुलाब, त्याला फांद्या फुटतील, त्यामुळे मी मुळातच जास्त कापलं आहे. आणि हे मिरचीचं एक मोठं झाड वाढलं आहे, त्यामुळे याला हेच व्यवस्थित वाढत नाही, साईडचं जास्वंदीचं झाड. तर हे मिरचीचं झाड आहे तर दुसरीकडे लावायचं आहे. मध्ये सदाफुली होती, तीसुद्धा मग तोडून ठेवले, आणि तीसुद्धा नवीन फुटेल. आणि आता काय पाचोळा तोडल्याच्या नंतर जमला आहे. तो सगळा कचरा काढून आता घेते. कचरा काढून मग आता व्यवस्थित सगळं साफ करून घेते. आणि इकडे प्लॅस्टिक पण टाकलं आहे, जेणेकरून पावसाचं पावळीचं पाणी पडून खड्डे पडू नयेत म्हणून साईडला प्लॅस्टिकसुद्धा टाकलं आहे. तर दरवर्षी आम्ही प्लॅस्टिक टाकतो. आता इथे नवीन गुलाबं फुटतील. एकच फांदी ठेवले, कारण की पुढे मग वरती कळ्या आहेत म्हणून. इकडे प्लॅस्टिक उडू नये म्हणून लाद्या ठेवल्यात, आणि जर लाद्या सरळ ठेवल्या तर पाय वगैरे घसरून पडायची शक्यता असते, म्हणून या लाद्या उलट्या ठेवलेल्या आहेत, त्या प्लास्टिकवर ठेवलेल्या आहेत त्या. तर असं सगळं साफ झालं आहे. तिकडे चुलीचा रूम आहे, इकडे सगळं मोकळं केलं आहे. जी झाडं वाढली होती ती तोडून दुसरीकडे सुद्धा लावलेत. नमस्कार, मी मिनल सागर गोसाई तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ देत. तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या चांगल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ देत. पावसाळा तर सुरू झाला आहे, आणि पावसाळा म्हटलं की मग पावसाळ्याच्या भाज्यासुद्धा आता याला सुरुवात झाली. तर आमच्याकडे पण पावसाळ्याच्या भाजी पहिल्यांदाच केली जाणार आहे. ती कुठची ती पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पहा. त्याची रेसिपी बहुतेक मी आधीसुद्धा कधी दाखवली असेल, आधीच्या व्हिडिओमध्ये वगैरे सुद्धा दाखवले असेल. तर आज पावसाळ्यामध्ये ज्या रानभाज्या येतात त्यातली एक भाजी आहे, ती आता मी करणार आहे संध्याकाळी. तर चला बघूया, व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. नेहमीप्रमाणे संध्याकाळी आता पाऊस सुरू झाला आहे आणि स्वयंपाक करायला लागायचं आहे. आणि यावर्षीची पहिलीच भाजी तुळशीची, तर ती आता मी करते. कांद्याच्या पातीसारखी दिसणारी आणि साधारण लागते, पण त्या कांद्याच्या पातीसारखीच लागते. याची रेसिपी मी आधी बहुतेक केलेली आहे असं मला वाटतं आहे. आणि बऱ्याचशा रानभाज्यांची रेसिपी सेमच असते. कापून घ्यायची आणि त्यानंतर उकडवायची, पुढे मग फोडणी वगैरे द्यायची, फ्राय करायची कांद्यामध्ये वगैरे. तर ही आता मी कापून घेते. थोडी खास पण असते हिला, तर सांभाळून जरा कापते. आणि फार काही नाही, मी तिखट टाकून करणार आहे, त्यामुळे कांदा कापला आहे आणि मुगाची डाळ भिजत घातली होती. मुगाची डाळ टाकून छान लागते. आणि कापून उकडवलेली आणि पिळून घेणार आहे आता मी तिला. तर जरा गरम आहे म्हणून घेत नाही आहे. तर आता मी सुरुवात करते. आणि लाईट गेले, पण मग तुम्हाला हे सगळं रेसिपीची सगळी तयारी दाखवायची होती, म्हणून मग आता मी लाईट नसतानाच दाखवते तुम्हाला. मी वाफ येते. आणि इथे छोटीशी परत अजून माटाची भाजी आहे, जी गेल्या वर्षी जी लावली होती तिच्यापासूनच उगवून आले, गेल्या वर्षीच्या बी पडून. आणि अंदाज झाला आहे, लाईट गेले, तर आता जेवणाला चालू करूया. आणि भाजी अशी तयार झाली, छान लागते कांद्याच्या पातीसारखी. आणि आता सुरुवातच झाली रानभाज्या खायची. आता भारंगी वगैरे हळूहळू आम्ही आता एक भाज्या खायला सुरुवात करू. कोकणात राहिल्यामुळे
या मला बऱ्याचशा भाज्या खायला मिळतात गावाला राहिल्यामुळे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.